न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। खोटे ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी आहे अशी खोटी बतावणी करून तुमचे पैसे सोने येथून चोरीत जाईल ते खिशात ठेवा किंवा माझ्याकडे द्या असे बोलून फसवणूक करणारा आणि अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीस शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केलाय। दिनांक 16 मे रोजी सकाळी 10 वाजता रणजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की खोटे ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी आहे अशी बतावणी करून तुमचे पैसे सोने चोरी जातील, तुमच्या खिशात ठेवा किंवा माझ्याकडे द्या असे सांगून फसवणूक करणारा आरोपी इसम हा 500 रूम आश्रम शिर्डी परिसरात पल्सर मोटरसायकलवर फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कांदे यांच्यासह इतर पोलिसांनी रवाना होऊन सदर आरोपीचा परिसरात शोध घेऊन त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे अंग झडती घेतले। तसेच त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जाकीर उर्फ जग्गू युसुफ खान राहणार वार्ड नंबर 1 श्रीरामपूर असे सांगितले। त्याच्यावर लोणी पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे, कोपरगाव पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे, पुणे येथील अलंकार चतुशृंगी, शिरूर, कोरेगाव, वानवडी इत्यादी पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल असून त्याला ताब्यात घेण्यात आलाय अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिली। शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित गलांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डीमधील 500 रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे। ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदरचा जो व्यक्ती होता याच्याकडे आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता। त्यावेळेस आपण त्याला शिताफीने ताब्यात घेतले आणि यानंतर आपण त्याच्याकडे चौकशी केली। त्याच्यामध्ये आपल्यासमोर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत। सदरचा आरोपी हा मूळचा श्रीरामपूरचा राहणारा असून त्याचे नाव जाकीर हुसेन युसुफ खान, वय वर्ष 30 असे आहे आणि जेव्हा आम्ही या आरोपीची इतर माहिती काढली तर त्या अनुषंगाने तो त्याच्यावर जवळपास 20 गुन्हे दाखल असून याच्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यांचा देखील आम्ही माहिती घेत आहोत। आणि जेव्हा या आरोपीकडे आपण त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशामध्ये कागदामध्ये गुंडाळलेले दगड दिसून आलेले आणि तो त्याच्याकडे काही बनावट आय कार्ड देखील मिळवून आलेलं आहे। या बनावट आय कार्डवरती त्याने त्याचे स्वतःचे नाव आणि फोटो लावलेला आहे आणि नाव API अशोक पाटील असे दाखवलेले आहे। आणि या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता लोणी पोलीस स्टेशनला देखील मागच्या महिन्यात असा प्रकार झालेला होता की पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध माणसाला देखील त्याने फसवलेलं होतं आणि लोणी पोलीस स्टेशन असे एकूण 2 गुन्हे सध्याचे दाखल आहेत। आणि या अनुषंगाने त्याची जी पद्धती होती यामध्ये तो मी पोलीस आहे किंवा मी CBIचा अधिकारी आहे आणि सध्या असं तपासणी चालू आहे, लोकांकडून आम्ही माहिती घेतोय, युद्ध चालू आहे, भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे, त्या अनुषंगाने देखील तपासणी चालू आहे, तर तुमच्याकडे जे सोन्याचे दागिने असतील ते माझ्याकडे काढून द्या किंवा तुमच्याकडे काही खिशामध्ये काही ठेवलेलं आहे का ते मला बघायचं आहे। अशा प्रकारे तो जे भोळे लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत यांच्या थोडा विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा तो फायदा घ्यायचा आणि यानंतर ते त्यांच्याकडील सोने किंवा पैसे त्याच्या ताब्यात आले की त्याच्या खिशात जे गुंडाळलेला असायचा, त्याच्या खिशामध्ये जो कागद असायचा ज्याच्यामध्ये दगड वगैरे त्याने ठेवलेला होता हा तो त्यांना देत होता आणि अशा प्रकारे तो त्यांची फसवणूक करत होता। आणि अशा प्रकारे आपण एक निष्णात जो आरोपी आहे आणि याच्यावरती जे गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळपास केरळ, कर्नाटक, पुणे आणि कोपरगाव, वानवडी, शिरूर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे आहेत आणि याच्यामध्ये आणखी त्याचे कोणी जोडीदार आहेत का काय याची देखील आपण तपास करत आहोत। याच्याकडे सर काही हत्यार वगैरे नाही, याच्यामध्ये काही त्याच्याकडे हत्यार वगैरे सापडून आलेलं नाहीये, फक्त त्याच्यामध्ये जे खिशामध्ये त्याचे काही आय कार्ड सापडून आलेले आणि जे बनावट पोलिसाचे आय कार्ड बनवलेले ते देखील सापडून आले आणि जे छोटेसे दगड आहेत जे त्याने एका कागदामध्ये गुंडाळून ठेवलेले ते आढळून आलेले आहे। कशावर फिरत सदरचा आरोपी एक विदाऊट नंबर प्लेटच्या मोटरसायकलने रेकी करायचा आणि असे कोणी आपल्याला भेटतंय का याची हे करायचं याची माहिती घेत असायचा आणि या अनुषंगाने आपण त्याची मोटरसायकल देखील ताब्यात घेतलेली आहे।
ही जी कारवाई आहे आणि ह्या ज्या आरोपीचा आपण रेकॉर्ड पाहिलं त्यानुसार तो अतिशय निष्णात आरोपी असून सराईत आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन अतिशय शिर्डी पोलीस स्टेशनने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. सर शिर्डी अशा प्रकारे कोणी जर मी शासकीय अधिकारी आहे किंवा पोलीस आहे किंवा इतर कोणत्याही विभागाचा अधिकारी आहे आणि आय कार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्ती आपल्याला संशयास्पद कोणी आढळून आल्यास तात्काळ आपण शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा ज्या आपण भागात राहत असाल तेथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा व्यक्तीला आपण त्याने जर आपल्याकडे काही मौल्यवान वस्तू कोणत्याही कारणाने मागत असेल तरी ते त्याच्या ताब्यात देऊ नये आणि तो जर असं हे करत असेल तर इतर आजूबाजूला लोकांना देखील सावध करून अशा व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यास पोलीस आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू. सर काही आताची जे कार्यपद्धतीची माहिती घेतली तर तो असे प्रकार सहसा वृद्धांशी करत होता की जे लोक पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतील म्हणून. तर अशी कोणाची देखील फसवणूक झालेली असेल तरी त्यांनी समोर यावं आणि अशा प्रकारे आपल्या पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करावी. सदरच्या आरोपीचे आणखी कोणी जोडीदार असेल किंवा आणखी कोणी याच्यात सहभागी असतील तर आपण त्या आरोपींवर देखील कारवाई करू. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. सदर आरोपी यास लोणी पोलीस स्टेशन येथील अधिकारी आणि अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आलाय. न्यूज सुपरवनसाठी वृत्त संकलन विभाग शिर्डी.